या देशाला पर्याय देण्याच्यासाठी विविध राजकीय पक्ष की जे आजच्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणाशी ज्यांची भूमिका संमतीची नाही असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन लोकांना पर्याय देतात. ही जवळची बाजू आहे. काही नाराजी नाही. त्याच्यात संयोजकाची जबाबदारी नितीश कुमारने घ्यावी असं सगळ्यांनी सुचवलं. पण साधारणतः त्यांचं मत असं पाहिलं की जे प्रमुख होते त्यांनी त्यांची लहानशी टीम करावी. संयोजकाची काही गरज नाही. विजय वडेट्टीवारांनी म्हटलं की भंडारा गोंदियाची जागेबाबत मला माहीत आहे. आता उद्या तुम्ही विचार की इतक्या जागेचं हा जो आम्ही राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाल्या त्याच्यात कुठल्याही एका जागेची चर्चा नाही. असं आहे की आम्हाला या ठिकाणी कुणाला तरी प्रोजेक्ट करावं आणि त्याच्या नावाने मतं मागायचं असं आता वाटत. आम्हाला ही खात्री आहे की उद्याच्या निवडणुका झाल्याच्या नंतर बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चित प्रमाणानं देशाला पर्याय देऊ शकतो. आता तुम्हाला 1977चं उदाहरण सांगतो. 1977 साली लोकांनी निवडणुका लढवल्या. निवडणूक झाल्यावर जनता पक्षाची निवड झाली आणि त्याच्यानंतर मोरारजी देसाईंची निवड झाली. निवडणुकीला जाताना मोरारजीभाईंना प्रोजेक्ट केलेलं नव्हतं. त्यावेळेला आणीबाणी आणि त्या संदर्भात ज्या लोकांच्या भावना होत्या त्या लक्षात घेऊन मतं मागितली होती आणि त्यामुळे कुणाला तरी प्रोजेक्ट करावं केलं जावं याची काही आवश्यकता नाही. शेतकरी मेळावा झाला आणि या शेतकऱ्यांना सगळ्यांना काल खूप मोठी अपेक्षा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी एका मंदिरात स्वच्छता केली, परंतु शेतकऱ्यांच्या अनुषंगाने काहीतरी घडेल, ते काहीतरी घोषणा करतील अशी अपेक्षा होती. सगळा अपेक्षा भंग झाला. नाही, साहजिक असं आहे की सगळ्या देशाच्या शेती अर्थव्यवस्थेच्या संबंधित आता